नमस्ते मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये इस्कॉन टेम्पल जाणार आहे आणि आपल्यासोबत आहे स्मित ब्रो. आणि इस्कॉन टेम्पल आहे कात्रजचा आणि मेन जायच्या टाईममध्ये पाऊस पडला इथं. मित्रांनो आता मेन गाडी पार्क करून आलो आहे मी. आरती मेन इथं 4 वाजता असतं आणि मेन आता टायमिंग झालं आहे 4:30. इथं आत एंट्री करताना सिक्युरिटी गार्डनं म्हणलं की इथं व्हिडिओ काढायचा अलाउड नाही आहे, तर इथं व्हिडिओ काढतो आहे. कृष्णाची मूर्ती आहे. थांबा तुम्हाला बॅक साईडनं दाखवतो. थांबा तुम्हाला समोरनं दाखवतो. हे कृष्णाची मूर्ती आहे आणि राईट साईडमध्ये ते इस्कॉन गिफ्ट्स आहेत. तिथं तुम्हाला राधाकृष्णाचं मूर्ती किंवा पेंटिंग आणि बुक्स तुम्हाला सगळं भेटेल तिथं. इथं मेन परत पाऊस चालू झाला आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही इथं इस्कॉन टेम्पलपाशी येऊ शकता, विजिट करा तुम्ही. लय म्हणजे एकच नंबर ब्युटिफुल प्लेस आहे. कामनेस आणि शांतीसाठी एकच नंबर जागा आहे इथं. आता आम्ही शूज काढलो आहे, वर थोडं पाय पडे जाऊ आम्ही. मला वाटलं तर आरती झाली असेल, पण अजून आरती झाली नाही आहे. अजून मेन आरतीला 10-15 मिनटं वेट करावं लागेल, मग तेव्हा मेन आरती चालू होणार आहे. मेन आत्ता उघडल्यात, बघू शकता राधेकृष्ण. हे सगळे चित्र आहेत आणि मूर्ती आहेत. आणि पुण्यामध्ये हे कात्रजचं इस्कॉन टेम्पल वन ऑफ दी बेस्ट प्लेस आहे, विजिट करा तुम्ही इथं. जर तुम्ही मगरपट्टा किंवा गाडीतल नाहीतर हडपसरमध्ये राहत असेल तर मेन ससेनगरनं पुढं कोरिंथेस रेस्टॉरंट आहे, तिथून 5 का 6 किलोमीटर डिस्टन्समध्ये इस्कॉन कात्रजचं टेम्पल येऊन जाईल. फक्त मेन प्रॉब्लेम एवढंच आहे की जाताना फक्त पाऊस पडायला नाही पाहिजे. तर व्लॉग संपला इथं. तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओवर.